माणिकराव कोकाटे विरुद्ध रोहित पवार प्रकरणाची आज सुनावणी आहे। नाशिक कोर्टात ही सुनावणी पार पडणार आहे। रोहित पवार आजच्या सुनावणीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागलंय। कोकाटे विधानसभेत रमी खेळत असल्याचा रोहित पवारांनी आरोप केला होता आणि आता याच प्रकरणी आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणीला रोहित पवार उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, कोकाटे विरुद्ध रोहित पवार प्रकरणाची आज सुनावणी आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, मागच्या काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा एक रमी खेळत असताना व्हिडिओ हे ट्विट केलेला होता आणि त्या सगळ्या मुद्द्यावरती माणिकराव कोकाटे हे आक्रमक होऊन माझी मानहानी किंवा माझी बदनामी झाल्याचा आरोप करत मानहानीची जी याचिका आहे ती नाशिक कोर्टामध्ये दाखल केलेली होती। मागच्या सुद्धा जे हिअरिंगला रोहित पवार हे अनुपस्थित होते आणि कोर्टाने नाशिक न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिलेले होते, पण मागच्या तारखेमध्ये त्यांच्या वकिलांनी आम्हाला थोडंसं वेळ द्या आमची बाजू मांडण्यासाठी अशा पद्धतीचा युक्तिवाद करत वेळ हे मागून घेतलेला होता आणि आजची तारीख आहे, त्यामुळे आजच्या तारखेला रोहित पवार हे स्वतः न्यायालयामध्ये उपस्थित राहतात का किंवा न्यायालयाचा काय निर्णय येतो हे बघणं महत्त्वाचं असेल। निश्चित। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।